विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, रेहान्स अकॅडमीमध्ये मी विजयलक्ष्मी काळे तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आपण ट्रेन युअर ब्रेनची सिरीज चालू केली आहे आणि ते 60 डेजचं चॅलेंज असणार आहे। तर आज आपला डे 4 आहे। तर डे 4 मध्ये आपण काय करायचं, आपल्याला काइझन या जपानी टेक्निकचा वापर करायचा आहे। तर म्हणजेच काय, तर सतत काय करायचं, आपल्यामध्ये छोटी सुधारणा करायची की आपण असं म्हणतो की रोज म्हणजे आपण कुठलीही गोष्ट करू दे, जर स्वतःमध्ये जर 1% जरी आपल्या गोलसाठी असू दे किंवा आपल्या ग्रोथसाठी किंवा आपल्या पर्सनॅलिटी मध्ये चेंज करण्यासाठी सुद्धा आपण रोज 1% जरी सुधारणा करत गेलो ना, तुम्हाला ही गोष्ट लक्षातच येणार नाहीये की कधी तुम्ही बदललात आणि तुमच्यामध्ये कधी बदल घडत गेला। त्यासाठीच म्हणजेच काय, सतत सुधारणा करायची। बरं, कुठलीही गोष्ट असू दे, हे जर तुम्ही विचार केलात ना, आपलं आयुष्यच कशासाठी, तर नवीन गोष्टी शिकण्यासाठी। कुठलीही गोष्ट असू दे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपलं आयुष्य आहे। लक्षात घ्या, बदल हा निसर्गाचाच नियम आहे, त्यामुळं स्वतःमध्ये सुद्धा बदल करणं खूप गरजेचं आहे। आणि आपण जोपर्यंत स्वतःमध्ये बदल करत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला बदल घडलेला दिसणार नाहीये। त्यामुळं रोज 1% करा, पण तुम्हाला कधी वर्षाकात तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही किती % तुमच्यामध्ये बदल झालाय आणि तुम्ही खरंच किती बदलला। एकदा करा, या गोष्टी केल्याशिवाय नाही तुम्हाला। आणि मुलांसाठी म्हणजे मुलं जर छोटे छोटे टास्क करत असतील, अभ्यास केलाय, तर साधं त्यांनी होमवर्क केलं किंवा साधा एखादा पाढा जरी म्हणला ना, तर त्यांना त्यांचं कौतुक करा की त्याच्यामुळे त्यांना आनंद मिळेल, ते त्या गोष्टी पुन्हा करतील। म्हणजेच आपण स्वतःच जरी म्हणलात ना, स्वतःच सुद्धा 1% स्वतःमध्ये बदल केला रोज आणि एखादी टास्क जर तुम्ही केला, तर तुम्हाला स्वतःला शाबासकी द्या। तुम्हाला म्हणता आलंच पाहिजे की आज तू खूप छान केलंस। असं या गोष्टी तुम्हाला करताच आला पाहिजे की तुम्ही स्वतःला शाबासकी द्या। दुसरे देतील याची अपेक्षा अजिबात करायची नाही। जोपर्यंत आपण स्वतःसाठी करणार नाही, तोपर्यंत दुसरे आपल्यासाठी कोण करणार नाही। त्यामुळे स्वतःच आधी आपल्याला स्वतःच करायचंय, कुठलीही गोष्ट असू दे। आणि फक्त म्हणजे अलर्ट होऊन करा। करताना प्रत्येक गोष्टीत म्हणजे स्वयंपाकात कुठलीही गोष्ट करा, तुम्ही आयुष्यातली कुठलीही आनंदाने करा। साधे कपडे धुताना जरी त्या कामामध्ये आनंद शोधा। कुठलीही गोष्ट करा, आनंद करा, आनंदाने करा। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायसाठी करणार असाल तर रोज बदल करा। नाही, गरज नाही, मी नाही म्हणत की पार्लरमध्ये गेल्यानंतरच ग्लो मिळेल, नाही, स्वतःमध्ये बदल करून घ्या, स्वतःचे विचार बदला आणि बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आलेला दिसेल। स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या, ऑटोमॅटिक बदल होतो आणि तुम्हाला या गोष्टी नक्की लक्षात येईल। जोपर्यंत तुम्ही स्वतःचा आनंद शोधणार नाहीत ना, तोपर्यंत आपण पूर्णपणे आपल्या परिवाराकडे, आपल्या फॅमिलीकडे लक्ष देऊ शकणार नाही। या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळं एक स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, तुम्ही स्वतःचा आनंद काय आहे त्यासाठी तुम्ही एकदा बघा। त्यामुळं मग नंतर तुम्ही थोडे म्हणजेच काय, सतत सुधारणा करत जा। तुमच्यामध्ये हा बदल दिसायलाच पाहिजे। तुम्ही गेल्या वर्षी जे होता ते ह्या वर्षी तुम्ही नको, या वर्षी जे आहे ते तुम्ही पुढच्या वर्षी नको। म्हणजेच काय, तुमच्यामध्ये बदल झालेला दिसलाच पाहिजे। आतून बदला, तुमच्या विचारात बदल करा कुठले तर, आणि ऑटोमॅटिक मग तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ दिसते। या सगळ्या गोष्टी होत जाणार, कारण तुम्ही रोज 1%च बदल करताय। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।